हाँ। ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं सोके जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण प्रभू श्री रामांचा व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे. सर्वांनी व्हिडिओला मनापासून लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण मराठीमधून स्टेटस व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो अगदी सोप्या प्रकारे. आणि त्याचबरोबर आपण जितकं काय मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेलं आहे त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. तिथून जाऊन तुम्ही अगदी सोप्या प्रकारे सर्व मटेरियल आणि प्रीसेट डाउनलोड करून घेऊ शकता. तर तुम्हाला तिथं काही अडचण आली त्यापेक्षा उत्तम पर्याय म्हणजे आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच मिळणार आहे. तिथून जाऊन तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. तिथून पण तुम्ही अगदी सोप्या प्रकारे सर्व मटेरियल आणि प्रीसेट डाउनलोड करून घेऊ शकता. तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि सर्वांनी व्हिडिओ थोडा स्किप न करता पाहायचा आहे. Once more! Once more! Once more! इस युग में सौ रावण, फिर राम ने अवतार लिया. मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. तर मी अलर्ट मशीनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. तर अशा प्रकारे आपल्या दोन प्रीसेट बघायला मिळणार आहेत. मी प्रीसेट ऑलरेडी इम्पोर्ट करून घेतलेले आहेत. तुम्ही सुद्धा प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या. तर मी आपली बिटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो. तर अशा प्रकारे आपल्याला बिटमार्क प्रीसेट बघायला मिळणार आहे. तर आता काय करायचं, आपल्याला इथले 3 बीट सोडायचे आहेत. जे हा 1 बीट आहे, हा 2 नंबरचा, हा 3 नंबरचा. म्हणजे डायरेक्ट आपल्याला 12.54 सेकंदापाशी यायचं आहे. आणि इथून पुढे सर्व आपल्याला रामजीचे फोटो ॲड करायचे आहेत. तर फोटोज ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करायचे, साईडला मीडियावरती जायचं. तर मी अशा प्रकारे तुम्हाला एक फाईल दिलेली असेल तर तुम्ही यामध्ये फोटो ॲड करून घेऊ शकता. मित्रांनो, तुमच्याकडे ऑलरेडीचे फोटो असले तर ते तुम्ही ॲड करून घेऊ शकता. तर मी सर्व फोटो काही ॲड करून घेतो. तोपर्यंत तुम्ही आपली व्हिडिओ लाईक करा. आता थोडाफार लहान मोठा असेल तर याला काय करायचं आहे, यावरती टच करायच्या नंतर वरी 3 डॉटवरती टच करायचे. याला फिल टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचे. तर आपला फोटो ॲटोमॅटिकली ॲडजस्ट होऊन जाणार आहे. अशा प्रकारचा फोटो आला तर याला वरी 3 डॉटवरती टच करायचं आहे. याला फिल टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे फोटो ॲडजस्ट होऊन जाणार आहे. तर आता काय करायचं, आपल्याला एकदम 0 सेकंदापाशी यायचं आहे. तर 0 सेकंदापाशी यायचं आहे. आता इथं कसे फोटो ॲड करायचे आहेत बघा, तुम्हाला सांगतो मी. प्लसवरती क्लिक करायची, मीडियावरती जायचं आहे. इथे तुम्हाला एका रावणाचा फोटो दिला असेल तो ॲड करायचा आहे. तर तो अशा प्रकारचा फोटो आहे. समोरच्या बीटपाशी यायचं आहे. याची लेंथ त्या बीटपर्यंत वाढून घ्यायची आहे. त्यानंतर फोटोवरती टच करायचे, वरी 3 डॉटवरती टच करायचं. याला फिल टू कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हा फोटो ॲडजस्ट होऊन जाणार आहे बघा. त्यानंतर काय करायचं आहे, समोरच्या बीटपाशी यायचं आहे. परत प्लसवरती क्लिक करायचं, साईडला मीडियावरती जायचं. इथं तुम्हाला रामाचा फोटो असेल तो रामाचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. याचीसुद्धा लेंथ समोरच्या बीटपर्यंत वाढून घ्यायची आहे. त्यानंतर प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचं आहे. आणि तुम्हाला अशा प्रकारचा एक हनुमानचा आणि रामांचा फोटो दिलेला असेल तो ॲड करायचा आहे. याचीसुद्धा लेंथ समोरच्या बीटपर्यंत वाढून घ्यायची आहे. याला फिल टू कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे. तर असं इतकं झाल्याच्या नंतर काय करायचं बघा, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचे. तर मी तुम्हाला एक 10 सेकंदाचा असा प्रकारचा व्हिडिओ दिलेला असेल, तो व्हिडिओ तर ॲड करून घ्यायचा आहे.
त्यानंतर काय करायचं आहे, या मागचं बॅकग्राऊंड काढण्यासाठी याला ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती जायचं आहे, लाईटिंगवरती जाऊन याला स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे बघा. त्यानंतर काय करायचं आहे, जो आपला रावणाचा फोटो आहे यावरती टच करायचे, ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती जायचं आहे आणि याची ऑपोसिटी एक 50% ठेवून घेतली तरी पण चालणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे बाकी रामांची पण थोडीफार ऑपोसिटी कमी करून घ्या, म्हणजे 70% ठेवून घ्या बघा. त्यानंतर इकडच्या फोटोची काही करायची गरज नाही आहे. 12 सेकंदापाशी यायचं आहे, 10-12 सेकंदापाशी या तुम्ही. इथे एक बीट लावायचा आहे. त्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल घ्यायचा आहे. त्यानंतर वरती 3 डॉटवरती टच करायचं, याला फिल टू कॉम्पोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे. कलर आणि फिलवरती जायचं आहे, साईडला व्हाईट कलर सिलेक्ट करायचा आहे खालती. त्यानंतर समोरच्या बीटपाशी याला कट करून घ्यायचं आहे. इफेक्टवरती जायचं आहे, ॲड इफेक्टवरती जायचं आहे. तर इथं ब्लिंक नावाचा इफेक्ट बघायला मिळणार आहे. इथं नसेल तर वरी सर्च ऑप्शनवरती टच करायचं आहे. इथं ब्लिंक नाव सर्च मारायचं बघा मित्रांनो. तर अशा प्रकारे इफेक्ट येणार आहे, तो इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, याला सर्वच संपूर्ण वाढून घ्यायचं आहे बघा. तर अशा प्रकारे संपूर्ण वाढून घेतल्याच्यानंतर काय करायचं आहे, म्हणजे इकडचं आपलं काम झालेलं आहे. तर आता काय करायचं आहे, 12 सेकंदापाशी यायचं आहे. इकडे आपल्याला एक शॅडो ॲड करायची आहे. तर शॅडो ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं आहे, एक रेक्टँगल घ्यायचं आहे, यालासुद्धा फिल टू कॉम्पोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे. कलर आणि फिलवरती जायचं, साईडला ग्रेडियंटवरती जायचं आहे, ब्लॅकला खालती घ्यायचं आहे, व्हाईटला वरतीच ठेवून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर खाली व्हाईट कलरवरती टच करायचं आहे, याला ट्रान्सपरंट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपले शॅडो तयार होणार आहे. याला थोडंफार तुम्ही ॲडजस्टसुद्धा करून घेऊ शकता. लास्ट बीटपाशी यायचं आहे, याची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर आपण शॅडो ॲड केल्याच्यानंतर काय करायचं आहे, परत 12 सेकंदापाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचं आहे. तर मी तुम्हाला अशा प्रकारचे प्रभुश्री नामाचे काही 3 PNG दिलेला आहे. तर तुम्ही कोणताही PNG ॲड करून घेऊ शकता. तर मी हा PNG ॲड करून घेतो. यामागचं बॅकग्राऊंड काढण्यासाठी इफेक्टवरती जायचं आहे, ॲड इफेक्टवरती जायचं आहे. क्रोमाकी नावाचा इफेक्ट वरतीच बघायला मिळणार आहे, तो ॲड करायचा आहे. त्यानंतर इथे ग्रीन कलर असेल, यावरती टच करून याला ब्लॅक करून घ्यायचं आहे. त्यानंतर याला थोडंफार तुम्ही थ्रीसोडमध्ये जाऊन ॲडजस्ट करून घेऊ शकता बघा. त्यानंतर बॅकला यायचं आहे, मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे, खाली रिसाईजवरती जायचं आहे. त्यानंतर याला इथं असं ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर लास्ट बीटपाशी यायचं आहे, याची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. याला थोडं मोठा झाला आहे, छोटा करून घेऊयात. तर अशा प्रकारे त्यानंतर काय करायचं बघा, आपल्याला परत 0 सेकंदापाशी जायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि एक तुम्हाला 30 सेकंदाचा व्हिडिओ दिलेला असेल तो व्हिडिओ ॲड करायचा आहे. यावरती टच करून याला फिल टू कॉम्पोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे. त्यानंतर ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती जायचं आहे, लाईटिंगवरती तुम्हाला स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर लास्ट बीटपाशी यायचं आहे आणि याचं एक्स्ट्राचं पार्ट कट करून द्यायचं आहे. तर परत आपल्याला 0 सेकंदापाशी जायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं, साईडला मीडियावरती जायचं आहे. एकदम लास्टचा एक 15 सेकंदाचा ओव्हरली व्हिडिओ आहे, तो ॲड करायचा आहे. ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती जायचं आहे, लाईटिंगवरती जाऊन यालासुद्धा स्क्रीन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर काय करायचं आहे, एकदम या ओव्हरली व्हिडिओच्या लास्टपर्यंत यायचं आहे, यावरती टच करायचं आहे, यालाच कॉपी लेअर करून घ्यायचं आहे आणि यालाच इथं पेस्ट लेअर करून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे बघा, आणि याचं एक्स्ट्राचं पार्ट कट करून द्यायचं आहे. त्यानंतर परत 0 सेकंदापाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं आहे, आणखीन एक 30 सेकंदाचा ओव्हरली व्हिडिओ असणार आहे, तो ॲड करायचा आहे. त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे, खाली रोटेटवरती जायचं आहे, याला 90 डिग्री रोटेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅकला यायचं आहे, यालासुद्धा फिल टू कॉम्पोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे, ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती जायचं आहे, लाईटिंगवरती जाऊन यालासुद्धा स्क्रीन करून घ्यायचं बघा. त्यानंतर याच्यासुद्धा लास्टच्या बीटपाशी यायचं आहे, याच्यासुद्धा एक्स्ट्राचा पार्ट कट करून द्यायचा आहे. आता काय करायचं बघा, सर्व ओव्हरली व्हिडिओ वगैरे ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला या सर्व फोटोला इफेक्ट ॲड करायचे. तर इफेक्ट ॲड करण्यासाठी बॅकला यायचं आहे, शिक इफेक्ट पिक्चरच्या लेअरवरती, आणि इथं एकच इफेक्ट असेल, हा इफेक्ट यावरती टच करायचं, इफेक्टवरती जायचं आहे, इथं 3 डॉटवरती टच करायचं आहे, कॉपी इफेक्ट करायचं आहे, बॅकला यायचं आहे व्हिडिओवरती आल्याच्या नंतर काय करायचं, नंतर आपल्याला 12 सेकंदापाशी यायचं आहे आणि इथून सर्व समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर मी इफेक्ट पेस्ट करून देतो. तोपर्यंत तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ लाईक केला तर व्हिडिओला लाईक करून ठेवा. तर मी सर्व इफेक्ट पेस्ट करत आहे.
तर मी सर्व इफेक्ट पेस्ट करून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारचा आपल्याला इफेक्ट बघायला मिळणार आहे. तर आता काय करायचं, एक बॉर्डर ॲड करायची आहे. तर बॉर्डर ॲड करण्यासाठी 0 सेकंदापाशी यायचं, प्लसवरती क्लिक करायचं आहे, एक रेक्टँगल घ्यायचा आहे, त्याच्यानंतर वर 3 डॉटवरती टच करायचं आहे, ट्रेस टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे, खाली कलर आणि फिलवरती टच करायचं आहे, साईडला नो कलर सिलेक्ट करायचं आहे, बॅकला यायचं आहे, बॉर्डर आणि शॅडोवरती स्टोक इनेबल करायचा आहे, स्टोकचा कलर व्हाईट ठेवायचा आहे आणि याची लेंथ 7% ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर लास्ट बीटपाशी यायचं आहे, याची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर इतकं झाल्याच्यानंतर एकदा बॅकला यायचं आहे शेक इफेक्ट प्रेशरच्या लेअरवरती. इथं 2 लेयर्स असतील, तर लेयर्स कॉपी करून घ्यायचे आहेत, कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे आणि इथं येऊन त्या दोन्ही लेयर्स आपल्याला पेस्ट करायचे आहेत बघा. तर अशा प्रकारे आपल्या व्हिडिओला एकदम जबरदस्त ग्लो येणार आहे. आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वरील शेअर ऑप्शनवरती टच करायचं आहे, याला 1080 पिक्सल ठेवून घ्यायचं आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मागची व्हिडिओ बघत राहा. असेच मराठीमध्ये जबरदस्त न्यू कॉन्टेंट आणत असतो. तर जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए.